नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आलो होतो आम्ही उंदीरखेड्याजवळ नागेश्वर धाम आहे, तर त्या मंदिरावरती आलो होतो आम्ही दर्शनासाठी. तर आज माझी ऋषी आहे आणि ऋषी निमित्ताने आम्ही सगळेजण आलो आहोत दर्शनाला. माझ्या सासूबाई, देराणीबाई, जाऊबाईच्या गल्लीत आम्ही 12-13 महिला होतो, आम्ही सगळे मिळून दर्शनाला आलो. तर बघा, इथं खूप असं छान मस्त मंदिर होतं आणि निसर्गरम्य वातावरण होतं. बघू शकता तुम्ही, पाऊस पण सुरू होता, आल्याच पाऊस सुरू झाला. आणि तुम्हाला मी समोरचं आता पूर्ण लोकेशन दाखवते. तर इथं आलेलं बघा, समोर मंदिर आहे, तर ते महादेवाचं मंदिर आहे. पण आम्ही आता अगोदर नदीवर जाणार आहोत, कारण ऋषीला आम्ही इकडे आंघोळीला आलो होतो. तर इकडे छान असं मस्त वातावरण आहे आणि भरपूर महिला जमलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता समोर, जिकडे बघावं तिकडे महिलाच होत्या, कारण ऋषीला ज्यांनी ऋषी पकडले तर त्यांना सगळ्यांनीच कुठेतरी देवदर्शनाला जावं लागतं आणि तिथे आंघोळ वगैरे करावी लागते. आणि जिथं 2 नद्यांचा संगम झालेला असतो, 2 नदी एकत्र आलेल्या असतात, त्या नदीवरती आंघोळीला जावं लागतं. तर इथं बघा भरपूर अशा महिला जमा झालेल्या होत्या आणि काही जण जोडीने आलेले होते, कारण सोबत बाईकवर आलेले होते. तर बाईकवर ते त्यांच्या घरच्यांना पण घेऊन आलेले होते. तर इकडे असं मोठं पटांगण होतं मस्त, आणि समोर बघा किती छान असा डमरू आहे मस्त महादेवाच्या मंदिरासमोर. तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि इकडे समोर आहे नदी. तर आम्ही जात होतो नदीच्या काठी. तिकडे पाऊस सुरू असल्यामुळे सगळेजण मध्ये बसलेले आहेत. तर हे आहे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर. तर गेट बघू शकता तुम्ही, खूप मोठं गेट आहे आणि खूप मोठं मंदिर सुद्धा आहे. तर मी तुम्हाला ते मंदिर वगैरे नंतर दाखवणार आहे. आता अगोदर आम्ही आंघोळ वगैरे करणार आहोत आणि नंतर पूजा वगैरे करणार आहोत. नंतर महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत आम्ही. तर आता आम्ही मंदिराच्या समोरूनच आम्ही आता बाजूच्या नदीवरती आम्ही जात आहोत. तर भरपूर महिला आहेत, बघू शकता तुम्ही. वयस्कर महिलासुद्धा आलेल्या आहेत, जिकडे बघावं तिकडे महिलाच महिला आहेत. तर आजचं खूप वेगळं नियोजन केलं होतं आम्ही. तर बघा, इकडे समोर आम्ही आंघोळ वगैरे करून आलो आणि आता पूजाला बसलेलो आहोत. तर इथं महादेवाची पिंड तयार केलेली आहे आणि आता सगळ्यांनी पूजा वगैरे केलेली आहे. तर सगळ्यांनी सांगताय अगोदर आपण पूजा वगैरे झाल्यावर आता आरती करून घेऊ आणि मग महादेवाच्या दर्शनाला जाऊ. तरी अशा प्रकारे आमची पूजा सुरू होती. बघू शकता तुम्ही, आम्ही सगळेजणी पूजेला एकत्र बसलेलो होतो. आम्ही 14-15 मिळून सगळेजण आम्ही गाडी करून आलो होतो. तर अशा प्रकारे आजची आमची ऋषी पंचमी आम्ही साजरी केलेली आहे. तर हे समोर माझ्या सासूबाई ते समोर बसलेल्या आणि सगळेजण पूजामध्ये व्यस्त आहेत, कारण खूप वेगळाच आनंद भेटतो. सगळे एकत्र गेलो होतो, एक फिरणं पण होतं आणि दर्शन पण होतं. जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना कृती जय 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 भगवती कामर परिवार वंदना सरळ सोडवकर तोंडती नैना दासरामाचा वाटतोय सुजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुर तर आरती झाल्यावर हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. सगळे मिळून आम्ही हळदी कुंकू केलेला आहे आणि आम्ही दर ऋषीला कुठे ना कुठे असं ट्रिप काढतो. सगळेजण मिळून आम्ही कुठे ना कुठे बाहेरगावी आम्ही जात असतो. तर सगळ्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम पण केला. छान असं मनमोहक वातावरण पण होतं, खूप सुंदर वातावरण होतं आणि खूप भारी वाटत होतं, कारण बाहेर पाऊस पण सुरू होता आणि पाऊसमुळे छान असं एन्जॉय पण झालेला आहे आणि सगळे एकत्र आल्यामुळे खूपच मजा आलेली होती. तर आमच्या इथं पूजा वगैरे झाली. आता आम्ही निघतो, आता महादेवाच्या मंदिराकडे निघतो आता. तर अगोदर महादेवाच्या मंदिराकडे जात होतो, पण नंतर माझ्या सासूबाई बोलले की अगोदर आपण ऋषींचं दर्शन घेऊ, कारण ऋषी म्हणजे आपण ऋषी पकडतो तर ऋषीचंच दर्शन घ्यावं लागतं. तर इथं सुद्धा बघा, ऋषीच्या मंदिरासमोर भरपूर महिलांनी एकत्र पूजा केली होती आणि आता हे समोर आहे मंदिर ऋषींचं. तर आता मी सुद्धा ह्या मंदिरातच जाणार आहे दर्शनाला. तर हे आहे ऋषींचं मंदिर, खूप छान मंदिर होतं आणि इथं मी थोडे घाबरत व्हिडिओ केला, कारण
मध्ये एंट्री केल्यावर सांगत होते की ते बाबा की व्हिडिओ वगैरे करू नका, मोबाईल बंद ठेवा. त्याच्यामुळे खूप घाबरत व्हिडिओ केलेला आहे. छोटासाच व्हिडिओ केला, काही जास्त मोठा केला नाही. पण इथं आल्यावर सुद्धा दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं. मस्त एकदम टेन्शन फ्री झालं माणूस इथं आल्यावर. इतकं सुंदर होतं इथं मंदिर. आता आम्ही थोडं बाहेर आल्यावर थोडं फोटो वगैरे घेतले. सगळे महिलांनी व्हिडिओ वगैरे केले आठवणीसाठी. आणि इथं बघा समोर आता हे मंदिर आहे महादेवाचं. आता आलो आम्ही महादेवाच्या मंदिराकडे. तर कोणी नारळ वगैरे घेत होतं, तर कोणी नारळ फोडत होतं, कोणी चहा वगैरे घेत होतं. इथं चहासुद्धा होती. तर इथं सगळ्या महिलांना फुकट चहा वाटत होते, कारण काहीतरी नवस असतो त्यांचासुद्धा, काहीतरी मानता असते त्यांनी केलेली. तर सगळ्यांनी त्यांनी चहा वगैरे वाटप केली होती. आणि इथं बघा आम्ही आता मंदिरामध्ये आलो, तर बघा इथं सगळे मंदिरांचे फोटो वगैरे आहेत, पिंड वगैरे काढलेले आहेत. तर मंदिराच्या अवतीभोवती सगळे. तर इथं बघा त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र नाव दिलेलं आहे पिंडावरती. परत दुसरी पिंड इकडे, तर याच्यावर सुद्धा नाव दिलेलं आहे. इथं काशी विश्वेश्वर महादेव असं, म्हणजे प्रत्येक ते महाराष्ट्रातील जेवढे पण महादेवाचे मंदिर आहेत तेवढे मंदिरांचे इथं फोटो वगैरे होते. इथं ओढा नागनाथ मंदिर होतं. तर असे, पण मी थोडं शॉर्टकटच केलं होतं, कारण माझ्या मागे सुद्धा रांग होती महिलांची. आणि मला महिला सांगत होते की पुढे सरकत आहे. मी थोडं घाई गडबडीत केलं. आणि हा एक गेट, मेन गेट आहे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर. तर समोरच बघू शकतो मी किती छान असं मंदिर आहे. तर इथं आम्ही अगोदर दर्शन केलं, बॅगा वगैरे साईडला ठेवल्या. खूप मोठं गार्डन सारखं होतं आणि इकडे बाजूला आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या. आणि इथं सगळे ऋषी होते, त्यांचे सुद्धा फोटो वगैरे होते का भिंतीवर काढलेले मस्त. पण मला सगळे फोटोंचे नावं वगैरे सांगता आले नाही किंवा नावं टाकता आले नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या मागे खूप मोठी गर्दी होती आणि मला महिला सांगायच्या की सरका ताई पुढे. तर मी एकदम घाई गडबडीत व्हिडिओ केलेला आहे. तर हे आहे मंदिर, खूप मोठं मंदिर होतं मस्त. आणि समोर आहे मंदिराचं गेट. आणि आता बघा मी आली मध्ये. तर इथं सुद्धा मी थोडंसं घाबरतच व्हिडिओ केलेला आहे, कारण इथं सुद्धा व्हिडिओ कोणी करू देत नव्हतं. तर भरपूर महिलांनी दर्शन घेतले. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी जमलेली आहे इथं. तर सगळ्या बैलांना असा उत्साह झालेला होता की कधी दर्शन होईल आणि कधी नाही आमचं वाला, असं झालेलं होतं. तर इथं सुद्धा बघा मध्ये आले मी. आणि इथं आहे महादेवाची पिंड. इथं सुद्धा मस्त छान असं दर्शन झालेलं आहे. बघू शकते मी सगळीकडे. इकडे साईडला गणपतीचं मंदिर होतं, मध्येच मूर्ती बसवलेली ती गणपती बाप्पाची. तर अशा प्रकारे सगळं छान असं दर्शन झालेलं आहे आमचं वालं. आणि इथं बघा महादेवाच्या पिंडाजवळ समोर त्या आजीबाई बसलेल्या होत्या. तर त्या आजीबाई ओरडत होत्या की व्हिडिओ नको काढू बेटा. आणि इकडे बाहेर आले मी, तर इकडे सुद्धा नंदी होता बाहेर, मंदिराच्या बाहेर. इथं सुद्धा पूजा वगैरे केली. आणि पूजा केल्यानंतर आम्ही इकडे थोडंसं एन्जॉय केला मस्त. साईडलाच महिला व्हिडिओ वगैरे करत होत्या. तर आम्ही थोडे शेतकरी आहोत, शेतकरी महिलांनी सुद्धा आम्ही ग्रुप केलेला होता की आपण मी काही ना काहीतरी आठवण म्हणून रील्स बनवू. तर आम्ही इथे छोटासा एक रील्स केला. तर अशा पद्धतीने आमचं आज खूप छान असं नियोजन होतं. खूप मौज मस्ती झाली, म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आनंद घेतला. असं की नाही की मी मोठी आहे आणि माझ्यासमोर असं हसायचं नाही किंवा बोलायचं नाही, असं काहीच नव्हतं. सगळे एकमेकांसोबत सारखेच झाले आणि छान असा एन्जॉय केला मस्त. आणि असं आम्ही दरवर्षी आमचा एन्जॉय असतोच. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे फिरायला म्हणून जातोच देवदर्शनाला. तर खूप थोडी कॉमेडी पण होती, धमाल पण होती आणि मस्ती पण होती. तर असं आजचं आमचं नियोजन होतं. तर सगळ्यांनीच छान अशी धमाल केली. आता इथून थोडं पुढेच एक गार्डन सांगितलं आम्हाला. ते समोर ताई होते आमच्याकडे आणि त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की ताई तुम्ही सुद्धा तिकडे गार्डनला जाऊन या, खूप छान असं गार्डन आहे, ते सुद्धा बघायला विसरू नका. तर मग आम्ही नमस्कार वगैरे केला सगळ्या मिळून तिथं बाहेर, मंदिराच्या बाहेर. आणि मग आम्ही गार्डनकडे निघालो होतो. तर गार्डनकडे निघता समोरच महादेवाच्या मंदिरासमोरच बघू शकता तुम्ही तिरुसोळ आणि डमरू खूप मोठं उंच होते मस्त. तिथं सुद्धा आम्ही थोडंसं दर्शन घेतलं. आणि इकडे साईडला बघा महादेवाच्या पिंडा पण केलेल्या होत्या महिलांनी पूजेसाठी. आम्ही इथं सुद्धा फोटो वगैरे काढले, दर्शन घेतले आणि आता आलो इथं गार्डनमध्ये. तर इथंच बघा तुम्ही
सगळ्यात भारी असं गार्डन होतं इथं, मस्त मनमोहक निर्मळ असं वातावरण पण होतं. आणि झाडं बघा, किती झाडं पण आहेत, मस्त छानच असं सुंदर गार्डन बघायला भेटलं आम्हाला. तर आम्ही आलो सगळे मिळून इथं गार्डनमध्ये महादेव पार्वतीचं दर्शन घ्यायला, कारण इथं सुद्धा महादेव पार्वतीचं मंदिर होतं. आणि इथं बघा कमळाचे कुंड्यामध्ये कमळाचे रोप वगैरे होते तयार झालेले. आणि समोर आहे महादेव पार्वतीचं मंदिर. तर काही महिलांनी इथं फराळ वगैरे आणलेले होते, कोणी केळी, कोणी सफरचंद, असं आपल्या आपल्या पद्धतीनुसार जे फराळ चालेल तसे फराळ आणलेले होते. आणि कोणी कोणी तर फराळ पण करायला बसलेले होते. आणि हा मध्ये जायचा गेट. तर ह्या गेटमधून आता आम्ही चाललो महादेव पार्वतीच्या दर्शनासाठी. आणि इथं समोरच खूप मोठं नंदीची सुद्धा मूर्ती होती, खूपच छान मूर्ती होती. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त मूर्ती आहे नंदीची. इथं सुद्धा आम्ही पूजा वगैरे केली, सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले. हर हर महादेव म्हणून पाटी होती तिकडे लावलेली. इथे थोडेफार फोटो वगैरे शूट केले. आणि पाठीमागेच तिकडे महादेव पार्वतीचं मंदिर, तर मी तुम्हाला ते पण दाखवते समोर. तर इथं बघा समोरच आहे महादेव पार्वती, छान असे मस्त बसलेले आहेत. आणि त्यांच्या समोर छान अशा करंज्या वगैरे लागलेल्या होत्या. तरी त्यांच्या समोर पण माझे जावबाई होत्या, काही सासूबाई होत्या, तर त्यांनीसुद्धा फोटो वगैरे काढले. असं छान मनमोहक वातावरण होतं. तर आता बघा आजूबाजूला लक्ष्मीच्या मूर्त्या पण बसवलेल्या आहेत आणि मध्ये शंकर पार्वती, असं सुंदर होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.